नमस्कार. मी आज आपणास बद्धकोष्ठता किंवा कॉन्स्टिपेशन, पोट साफ न होणं ह्याविषयी काही चर्चा करतो आहे. आपण ती औषधं वापरून पहा, याचा तुम्हाला निश्चित फायदा मिळेल. आता हल्लीच्या धकाधकीच्या जीवनामध्ये लोकांचे आहार-विहार थोडेसे बदललेले आहेत. विशेषतः लोकांचं भात, साबुदाणा, बटाटा ह्या खाण्याच्या प्रवृत्ती वाढल्या. मैद्याचे पदार्थ, बेकरीचे पदार्थ खाण्याचे प्रमाण वाढलं. त्याच्यामुळं बद्धकोष्ठता होते. पाणी कमी पिण्यात आलं तरी पण हा त्रास होऊ शकतो. म्हणून पाणी पण जास्त प्यावं. याच्या व्यतिरिक्त आपण काही उपचाराच्या संबंधी चर्चा करूया. बहावाचे जे शेंगा असतात त्याला त्या कुटून सकाळी भिजवून ठेवायचं व रात्री घ्यायचं. दुसऱ्या दिवशी पोट साफ होऊ शकतं. बहावाच्या झाडाला पिवळ्या रंगाचे फुलं येतात. दुसरं जे औषध आहे ते आहे एरंड तेल. ते 5 ते 10 मिली रोज रात्री कोमट पाण्यावर घेऊ शकता. पण एरंड तेल शक्यतो वैद्यकीय सल्ल्यानुसार घ्यावं. तिसरं जे औषध आहे ते आहे सता इसबगोल. सकाळी दूध किंवा ताकात भिजवून रात्री घ्यायचं. चौथं जे औषध आहे ते काळी मनुका 10 दिवसा भिजवून रात्री खाणे किंवा त्रिफळा चूर्ण जे मिळते मार्केटमध्ये ते रात्री कोमट पाण्याबरोबर 2 चमचे घेता येतं. हरितकी चूर्ण नावाचं एक औषध आहे, ते पण रात्री कोमट पाण्याबरोबर घेऊ शकतो. आपण जर पुरेशी झोप घेतली, व्यायाम केला, पालेभाज्या फळे जास्त खाल्ले, दही ताक खाल्ले, तंतुमय पदार्थ जास्त खाल्ले, मैद्याचे पदार्थ टाळले तर आपल्याला हा त्रास होऊ शकत नाही. हा अनुभव घेऊन पहा. चांगली औषधं आहेत. माझं जीवन क्लिनिक ट्रीटमेंट हे चॅनल आहे. आपण सबस्क्राईब करावं व शेअर करावं. धन्यवाद.